पक्षातून एक मी आवाहन करतो मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री साहेब तुमचा मी जाहीर निषेध प्रथम करतो, कारण ही गोपीचंद पडळकरांची औलाद तुम्ही तुमच्या भाजप पक्षात घेऊन तुम्ही त्यांना आमदार केलं, हे फक्त आणि फक्त गोंखण्यासाठीच केलंय हे त्याचं आम्हाला माध्यम समजतंय। कारण त्याची पार्श्वभूमी जर बघितली, अहो काय सांगा, जत भागाला जयंत पाटील साहेबांनी 2 TMC पाणी दिल्यामुळं तिकडे थोडंफार गंदरगोंद झालंय। तुला तिकडला त्या जनतेने जरी आमदार केला असतं तर तुझी तिकडे झकमारी कर ना, तुला काय विकास करायचा तू तिकडे कर ना। तू विनाकारण जयंत पाटील साहेबांच्यावर वक्तव्य नाही ते घाणेरड्या भाषेत वक्तव्य करतोस, अरे तुझी लायकी नाही। जयंत पाटील साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे, त्याला महाराष्ट्रात मानलं जातं, पूजलं जातं। महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे 10वेला राहायचे आणि तू जमातीला आमच्या समाजात तुझा लांबलात, आम्हाला त्याची खंत आहे। कारण तू एकमेव असा नालायक धनगर समाजातला आहे की तू जयंत पाटील साहेबांवर मुख्यमंत्री साहेब शरदचंद्रजी पवार साहेब बोलतोस, आपली लायकी नाही, पार्श्वभूमी बाप। अरे तुझं साधं लग्न सुद्धा झालेलं नाही आणि तू राजाराम बापूचा एकीर भाषा म्हणाला का, तुला किती अक्कल पाहिजे। अरे तू तुझी लायकी घालवून तू आमच्या समाजाची सुद्धा घालवलीस, जतमध्ये बघतोस आणि जयंत पाटील साहेबांच्यावर नाहीच त्यांना हक्क, तू नका तू बोंबलत बसतोय, तुला अक्कल पाहिजे, तुझी झकमारी कर ना। जतमध्ये नाही त्या भाषेत तू उल्लेख करतोस, चालणार नाही। ही जनता शून्य आहे। वाळवा तालुका राजाराम बापू आणि जयंत पाटील साहेबांच्यामुळं, हा वाळवा तालुका ज्या नेत्यांच्यामुळं आदर्शवत तालुका मानला जातो। हा तालुका क्रांतीवीरांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा इतिहास घडवलाय की महाराष्ट्र घडवलाय, आणि त्या अवलादीचा लगा तू एक निर्माण झाला असेल साहेबांच्या बोलतोस। मुख्यमंत्री साहेब, ह्या माध्यमाच्यानं माझं एकच विनंती आहे, मुख्यमंत्री तुम्हाला एकच मी सांगतो, ह्या अवलादीचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे। आणि मला एकच सांगायचं आहे, बाकीच्या पक्षातली जे लोक आहेत ते माध्यमापुढे येऊन त्याला काय असेल ते स्टेटमेंट देतात। मला एक सांगायचं आहे, अरे भाजपच्या नालायकांनो, छोटे छोटे पक्ष घेऊन तुम्ही मोठे झालात। काँग्रेसचा इतिहास घ्या ना, काँग्रेस महात्मा गांधी पासून घ्या, छातीवर गोळे घाललेले आहेत आणि तुम्ही नका भांडगोळांना घेऊन पक्ष निर्माण करताय, चुकीचा आहे। मुख्यमंत्री साहेब, तुमची लायकी नाही असल्या मुलांनी घेऊन पक्ष चालवायचे। माझं एकच सांगतो, वाळवा तालुका हा सदन भाग आहे, वाळवा तालुक्याची क्रांती घडलेली आहे। आज फुले शाहू छत्रपती आंबेडकरांचा हा तालुका आहे, त्यांच्या विचारांचा तालुका आहे, आणि तू विनाकारण बोंबलतोय बघतोय नका, तू आमची सुद्धा समाजाची घालवलीस, तुझी लायकी नाही। मुख्यमंत्री साहेब एक सांगतो, ह्या औलादीला प्रथम पक्षातून हाकलून द्या, एवढं बोलतो त्याचा जाहीर निषेध करतो आणि सांगतो